दीपक, पेरियार जेव्हा तू अभ्यास करत होतास आणि लिहित पण होतास, पेरियार आणि महाराष्ट्राचा काय संबंध आला? तुला काय दिसलं त्याच्यात? खूप मोठा संबंध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांची चांगली दोस्ती होती. दोघांचाही एकमेकांवर प्रभाव होता. आंबेडकर काय चळवळी राबवतात हे पेरियार ट्रॅक करत होते, किंवा पेरियार त्या ठिकाणी काय चळवळी राबवतात. अगदी आपल्याकडे जी आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, सेम तेच काम त्यांनी संविधानासोबत मनुस्मृती जाळणं वगैरे, किंवा मनुस्मृतीवर टीका करणं वगैरे, ह्या गोष्टी तिकडे पण झालेल्या आहेत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कॉमन सापडतील तुम्हाला आंबेडकर आणि पेरियार यांच्यामध्ये. त्यांच्या एकूण 4 मीट झालेल्या आहेत. चारदा भेट म्हणजे ज्याची नोंद आहे. इतर वेळी त्यांच्यात पत्रव्यवहार होत होता वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच आहेत. अण्णादुराईंनी त्यांची काय म्हणूया आपण हिंदी तमिळ कम्युनिकेशन मध्ये त्यांना मदत केली होती वगैरे. तर खूप मोठा संबंध आहे तसं बघितलं तर. अगदी त्यांच्यामध्ये ज्यावेळी जिना, मोहम्मद अली जिना, पेरियार आणि आंबेडकर हे एकत्रित बसले होते आणि पार्टिशनचा विषय चालला होता. जिनांनी जी मागणी ठेवली होती की आम्हाला मुस्लिम राष्ट्र वेगळं वगैरे वगैरे, त्याच वेळी पेरियार यांनी आम्हाला द्रविड राष्ट्र वेगळं असं ज्यावेळी आंबेडकरांशी हे केलं. त्याचं कारण काय त्यांनी सांगितलं तर, आमच्यावर ब्राह्मणवाद लादला जातोय, किंवा हा ब्राह्मणवादग्रस्त देशाचा भाग आम्हाला नाही व्हायचा आहे, अशा प्रकारची ज्यावेळी त्यांनी मत मांडलं, त्यावेळी आंबेडकर म्हटले हा विचार तुम्ही फक्त तुमच्या प्रदेशापुरता करू नका, हा पूर्ण देशाला का नाही लागू करत आहे तुम्ही? म्हणजे हा लढा फक्त द्रविड ब्राह्मणवादाला विरोध हा फक्त द्रविड प्रदेशाचा प्रॉब्लेम नाहीये, तो पूर्ण देशाचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे केल्यानंतर मे बी त्यांचे विचार बदलले असतील आणि त्यांनी त्याची आक्रमकता वगैरे थोडीशी रिड्यूस झाली असेल वगैरे वगैरे. बघा तुम्ही, जिनांनी नारा दिला होता लढ केलेंगे पाकिस्तान, मार केलेंगे पाकिस्तान वगैरे, असा कुठला नारा पेरियार यांनी दिला होता ऐकण्यात आहे का? नाहीये. म्हणजे थोडक्यात आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्याही विचारांवर परिणाम होता, आणि हे खूप मोठं कनेक्शन आहे महाराष्ट्र आणि. पण त्याच पेरियारांनी आंबेडकरांवरती टीका पण केलेली आहे. बरोबर. अगदी त्यांनी असं म्हटलेलं, ज्यावेळी संविधान आलं त्यांनी ते वाचलं, त्यावेळी म्हटलेलं की आंबेडकरांनी ह्यांच्या ब्राह्मणांच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन संविधान लिहिलेलं आहे. त्यांना त्याच्यात धर्म स्वातंत्र्य दिलेलं त्यांना पटलं नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की संविधानाच्या आधारे धर्मसंस्था कशी नष्ट होईल ह्याच्यावर काम केलं पाहिजे. अगदी टोकाची भूमिका त्यांनी ह्याच्या बाबतीत घेतली, संविधानाच्या बाबतीत घेतली, किंवा आंबेडकरांविरोधात घेतली. आणि त्याची संविधानातली पहिली जी अमेंडमेंट जी झाली 1951 ला, ती पेरियार यांच्या दबावातून झाली आहे. म्हणजे आंबेडकर सुद्धा फ्लेक्झिबल होते. पेरियार यांचे विचार काय आहेत त्या अनुषंगाने त्यांनी बदल केले संविधानामध्ये. आणि मे बी मी तर म्हणेन आंबेडकरांनी संविधान लिहिलं, पेरियार यांनी ते कसं असावं किंवा ते जास्त युजफुल कसं होईल ह्याच्यावर पेरियार यांनी काम केलेलं आहे. पण हे आम्हाला माहितीच नाहीये. हीच तर खासियत आहे पेरियार यांची. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. अगदी ही सिलेबसला सुद्धा आली पाहिजे. ज्यावेळी दक्षिणेमध्ये संविधान विरोधी आंदोलने चालू होती, नेहरूंनी ते आंदोलन शमवण्याची कामगिरी जी आहे ती सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर सोपवली होती. बरोबर. ते साऊथला गेले, आंदोलकांना भेटले, आणि फक्त एक मेसेज घेऊन रिटर्न आले नेहरूंकडे की तुम्हाला संविधानामध्ये बदल हा करावाच लागेल. आणि त्याच्यातून पहिलं संविधान संशोधन झालं, 51 ला झालं, आणि ते पहिली अमेंडमेंट संविधानामध्ये झाली.